यालाच म्हणतात चमत्कार. जन्मलेलं बाळ हातात घेताच घडला चमत्कार. अविश्वसनीय प्रकार. एका साध्या प्रसूतीनंतर अचानक असा कोणता क्षण आला की काहींच्या अंगावर काटा उभा राहिला तर काहींच्या डोळ्यात पाणी आलं. रुग्णालयाच्या बाहेर रात्री अजब शांतता होती. आत डॉक्टरांची धावपळ सुरू होती तर बाहेर काही लोक तणावात बसले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता होती, पण एका व्यक्तीच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच दिसत होतं. तो सतत दरवाजाकडे बघत होता. वेळ जसा जसा पुढे जात होता तसतशी त्याची बेचैनी वाढत होती. हात थरथरत होते, ओठ कोरडे पडले होते आणि मनात हजारो विचार सुरू होते. काही वेळानंतर अचानक आतून एका बाळाच्या रडण्याचा आवाज बाहेर आला आणि बाहेर बसलेले सगळे क्षणभर स्तब्ध झाले. त्या आवाजाने वातावरण बदललं. काहींच्या चेहऱ्यावर हसू आलं, काहींनी देवाचे आभार मानले, पण त्या व्यक्तीची अवस्था मात्र विचित्र झाली होती. तो आनंदी होता, पण त्याच वेळी त्याच्या मनात एक अनामिक भीती होती. जणू काही पुढच्या काही क्षणात काहीतरी असामान्य घडणार आहे अशी जाणीव त्याला होत होती. दरवाजा उघडला आणि एक नर्स बाहेर आली. तिच्या हातात एक छोटंसं बाळ होतं. सगळ्यांचे डोळे त्या बाळाकडे खेळले. नर्स हळूहळू त्या व्यक्तीकडे चालत येत होती. आसपासचे लोक आनंदाने त्याला पुढे जाण्यास सांगत होते, पण तो मात्र जागेवरच थांबला. त्याचे पाय पुढे पडत नव्हते. चेहऱ्यावर आनंद होता, पण डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. नर्स जशी जशी जवळ येत होती तसतसे त्याचे हात थरथरू लागले. त्याने आयुष्यात कधीच इतका नाजूक जीव हातात घेतला नव्हता. जर माझ्याकडून काही चूक झाली तर हा विचार त्याच्या मनात सतत फिरत होता. आसपासचे लोक त्याला धीर देत होते, पण त्याच्या कानावर काहीच पडत नव्हतं. त्याचं पूर्ण लक्ष त्या छोट्याशा चेहऱ्याकडे गेलं होतं. नर्सने त्याच्याकडे पाहून हलकंसं हसू दिलं. तिने त्याला पुढे येण्याचा इशारा केला. तो 2 पावलं पुढे आला, पण बाळ जवळ येताच तो पुन्हा मागे सरकला. काही क्षणांसाठी वातावरण पुन्हा शांत झालं. आजूबाजूचे लोक एकमेकांकडे पाहू लागले. काहींना वाटलं तो कदाचित घाबरलाय, पण त्याच्या चेहऱ्यावर जी भावना होती ती फक्त भीती नव्हती. जणू त्या क्षणाचं ओझं त्याला सहन होत नव्हतं. त्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्याने आयुष्यात खूप कठीण प्रसंग पाहिले होते, पण आजचा क्षण त्याला हादरवून सोडणारा होता. तो सतत स्वतःचे हात पाहत होता. हे हात इतक्या छोट्या जीवाला सुरक्षित ठेवू शकतील का, हा प्रश्न त्याला खात होता. नर्सने पुन्हा त्याला धीर दिला. काही होणार नाही एवढंच ती शांतपणे म्हणाली. हळूहळू त्याने आपले हात पुढे केले. हात इतके थरथरत होते की तिथे उभ्या असलेल्या काही लोकांनी श्वास रोखला. नर्सचे हात योग्य प्रकारे ठेवले. बाळ अजूनही शांतपणे डोळे मिटून होतं. वातावरणात एक विचित्र शांतता पसरली. त्या क्षणी तिथे कोणीच काही बोलत नव्हतं. फक्त त्या व्यक्तीच्या धडधडणाऱ्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता. आणि मग तो क्षण आला. नर्सने हळूहळू ते बाळ त्याच्या हातात दिलं. काही सेकंदांसाठी जणू वेळ थांबली. त्याने बाळाला छातीशी धरला आणि अचानक त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. इतक्या वेळ स्वतःला सावरून ठेवणारा तो माणूस त्या क्षणी पूर्णपणे कोसळला. त्याच्या चेहऱ्यावरचा भाव पाहून तिथे उभे असलेले अनेक लोक भावुक झाले. पण खरी गोष्ट तर त्यानंतर घडली. बाळाला हातात घेताच तो अचानक शांत झाला. काही क्षणांपूर्वी घाबरलेला थरथरणारा तो माणूस आता पूर्णपणे बदलला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच ताकद दिसत होती. जणू त्या छोट्याशा स्पर्शाने त्याच्या आत काहीतरी बदललं होतं. त्याने बाळाकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक हलकंसं हसू उमटलं. तिथे उपस्थित असलेल्या लोकांना तो क्षण समजत नव्हता. काहींनी एकमेकांकडे पाहिलं. काहींच्या डोळ्यात अश्रू होते, कारण त्यांनी पहिल्यांदाच एका माणसाला काही सेकंदात इतकं बदलताना पाहिलं होतं. काही वेळापूर्वी जो स्वतःवर विश्वास ठेवत नव्हता, तो आता त्या छोट्या जीवाला इतक्या काळजीने जवळ धरून होता. जणू जगातली सर्वात मौल्यवान गोष्ट त्याच्याकडे होती. त्या रात्री रुग्णालयात उपस्थित असलेले अनेक लोक नंतर एकच गोष्ट बोलत होते. तो क्षण काहीतरी वेगळाच होता, कारण तिथे कोणताही मोठा चमत्कार झाला नव्हता, ना कोणती गूढ घटना झाली होती, पण एका साध्या स्पर्शाने एका माणसाच्या मनात झालेला बदल प्रत्येकाला हादरवून गेला होता. काही लोक म्हणत होते त्या क्षणी त्याच्या डोळ्यात फक्त आनंद नव्हता तर जबाबदारीची जाणीव होती. पहिल्यांदाच त्याला समजलं होतं की आता कोणाच तरी पूर्ण आयुष्य त्याच्यावर अवलंबून आहे. आणि कदाचित हाच तो क्षण असतो जेव्हा एक सामान्य माणूस अचानक बाप बनतो. त्या घटनेनंतर बराच वेळ तो काहीच बोलला नाही. फक्त शांतपणे बाळाकडे पाहत राहिला. आजूबाजूचे आवाज, लोकांची गर्दी, गोंधळ सगळं जणू त्याच्यासाठी थांबलं होतं. त्या क्षणी त्याच्या जगात फक्त 2च गोष्टी होत्या. त्याचे थरथरणारे हात आणि त्या हातात विसावलेला छोटासा जीव. आणि म्हणूनच आजही लोक त्या घटनेबद्दल बोलताना एकच वाक्य म्हणतात, याला म्हणतात खरा चमत्कार. कारण चमत्कार नेहमी आकाशात किंवा मोठमोठ्या घटनांमध्ये होत नाहीत, तर कधी कधी एका छोट्याशा बाळाच्या स्पर्शानेही एखाद्या माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. आणि त्या क्षणी जन्म फक्त बाळाचा होत नाही, तर तो एका बापाचाही होतो.